नमस्कार दोस्तो हो. सस्नेह परिवारामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. विद्या काकूंना अमेरिकेला येऊन 2-4 दिवस झालेत. जेटलॅग गेला असेल. चला तर मग अमेरिका दर्शनाची सुरुवात करूया. वॉशिंग्टन DC, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबियापासून. ऐकूया वॉशिंग्टन DC. लेखन सौ विद्या कुलकर्णी. अभिवाचन सचिन दाता. अमेरिकेला आले. 3-4 दिवस जेटलॅगमध्येच गेले होते. आता कुठे थोडे रमायला लागलं होतं. तर सर्वप्रथम जाणवलं ते म्हणजे इथलं यांत्रिकीकरण. इलेक्ट्रिक गॅस शेगडी समजायला आधी थोडा वेळ लागला, भीतीही वाटली, पण हळूहळू समजतही गेलं. दुसरं म्हणजे केर काढणं, त्याच्यासाठी क्लीनर, व्हॅक्यूम क्लीनर, एकदम सगळीकडे स्वच्छ स्वच्छ. तिसरं म्हणजे भांडी घासणं, त्याच्यासाठी असलेला डिशवॉशर. एकदा लावलं की भांडी सगळी चकाचक नवीन असल्यासारखी कोरडी होऊन पुसणं हा प्रकारच नाही. मुख्य म्हणजे पाणी आणि लाईट यांची 24 तास उपलब्धता. बरं, धूळ आजूबाजूला अजिबात नाही. जवळ इमारतींमध्ये 20-25 फुटाचं अंतर आहेच. बरं, सगळीकडे कसं हिरवगार, चालायला फुटपाथ आणि त्यांच्यावरून चालता सुद्धा येतं. अमेरिकन लोकांचं एक वैशिष्ट्य मात्र मला आवडलं. ते म्हणजे ओळखीचं असो अथवा नसो, सकाळी भेटलं तर एक छानसं स्माईल, हॅलो, गुड मॉर्निंग, आणि संध्याकाळी हाय, हॅलो. एखादी गोष्ट आवडली की लगेच चांगली प्रतिक्रिया देऊन मोकळं. कोणाच्या आद्यात नाही, मध्यात नाही, आपल्याला आवडेल तसंच करायचं. असो, अमेरिका बघायला म्हणून आलो होतो. प्राचीने आधीच सर्व प्लॅनिंग करून ठेवलं होतं. प्लॅनिंगमधलं पहिलं ठिकाण होतं वॉशिंग्टन DC. 5 आणि 6 मे वॉशिंग्टनची सफर ठरवली होती. अर्थात प्राचीच्या गाडीतूनच निघालो. तिथे एका हॉटेलमध्ये उतरलो होतो. हॉटेल काय, एक कॉटेजेस होतं ते. खाली स्वयंपाकघर, डायनिंग हॉल आणि वरती 3 बेडरूम. एका बेडरूममध्ये तर छोट्या बाळासाठी पाळणा सुद्धा होता. बरं, स्वयंपाकघर सर्व सोयींनी सुसज्ज. ते काय, ते व्हाईट गुड्स म्हणतात ना तसं. फ्रीज, गॅस इलेक्ट्रिक शेगडी, अवन, मिक्सर, डिशवॉशर, डिशेस, ग्लासेस, तवा. तुम्ही तुमच्या खाण्याच्या वस्तू आणल्या तर 2 मिनिटात गरम करून खा. विशेष म्हणजे कुठेही कोणीही माणूस आला नव्हता. सगळं ऑनलाईन बुकिंग. बरं, घराची किल्ली ती सुद्धा एक प्रकारचं कार्डच हो. बाहेर ठिकठिकाणी कचऱ्याचे स्वच्छ डबे, एकदम स्वच्छ. इथली एक गंमत मला जाणवली ती म्हणजे कपडे काही रोज धुतले जात नाहीत किंवा घरात कपडे धुत नाहीत. एका विशिष्ट ठिकाणी वॉशिंग मशीन असतं. तिथे जाऊन पैसे भरायचं, कार्ड पेमेंटच म्हणा. कपडे मशीनमध्ये टाकायचे, टायमर लावायचा, पुन्हा ड्रायरमध्ये टाकायचे टायमरवरच, आणि झालं, घेऊन जायचे. एखाद्याने कपडे लावले तर दुसरा थांबतो. कोणतीही चोरी नाही. आपली एखादी वस्तू राहिली तर ती पुन्हा त्याच जागी सापडते. सार्वजनिक स्वच्छतागृह ती सुद्धा अगदी स्वच्छ. प्रत्येक हॉटेलमधलं सार्वजनिक ठिकाणी सगळीकडे स्वच्छतागृह अगदी छान स्वच्छ. बरं, वातावरण ते सुद्धा एकदम शांत. वॉशिंग्टनला तर आम्ही रात्री एक 9-9:30ला पोचलो असू. त्या कॉटेजमध्ये उतरलो होतो, आराम केला. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळं आवरून 9 वाजता निघालो. प्रथम अब्राहम लिंकन यांचा पुतळा बघितला. आजूबाजूला सगळीकडे मोठा आवार, स्वच्छ स्वच्छ. पायऱ्या उतरून गेल्यावर मध्ये छोटा कालवा म्हणावा लागेल असं पाणी वाहत होतं. त्यामध्ये बदकं आणि कारंजे सुद्धा. एकदम आपला ताजमहालच डोळ्यासमोर आला. इथेही सगळीकडे खूप स्वच्छता आणि हिरवगार. मन अगदी प्रसन्न झालं हे अमेरिकेचं पहिलं दर्शन बघून.
आमच्याबरोबर एक असाच स्वातंत्र्य सैनिकांचाही ग्रुप होता. विशेष सांगायचं म्हणजे इथे अपंग, आबालवृद्ध यांच्यासाठी विशेष मान हं. त्यांच्यासाठी भरपूर सोयीसुद्धा. मग तिथून पुढे अमेरिका दर्शनाची बसच केली होती. मग व्हाईट हाऊस, एअरपोर्ट, त्यानंतर बोटिंग, बोटीतून परत अमेरिका दर्शन. तिथे एके ठिकाणी आम्हाला डॉग स्पर्धा म्हणजे त्या कुत्र्याच्या पिलांच्या स्पर्धा होत्या त्या बघायला मिळाल्या. फिरताना भूकही लागली होती, तर भूक शमवण्यासाठी एक नवीन खाद्यपदार्थ प्राचीने खायला घातला होता, तो म्हणजे फलाफल आणि कॉफी. अमेरिकेत भारतासारखा चहा नाही, पण कॉफी मात्र अगदी मस्त. परतीच्या वाटेवर मग आम्ही काही केव्ज म्हणजे नैसर्गिक लेणी म्हणता येईल असं ते बघायला गेलो होतो. थोडंसं चालणं होतं, पण एकाहून एक सुंदर अप्रतिम लेणी. सगळं नैसर्गिक हा. डोळ्याचं पारणं फिटेल इतकं सुंदर. आणि तिथली व्यवस्था तीही सुंदर. मार्गदर्शनासाठी सगळीकडे बोर्ड लावले होते, त्यांची नावं, कसं जायचं, काय काय घ्यायची वगैरे वगैरे. फक्त मध्ये 2 ठिकाणी त्यांची माणसं उभी होती, त्यासुद्धा महिला. मला मनातून अभिमानच वाटला. बरं, सगळेजण शांतपणे इकडे तिकडे हात न लावता केवळ बघण्याचा आनंद घेत होते. बरं, कोणी फोटो काढत असेल तर दुसरी लोक थांबत होती. म्हातारी माणसं सुद्धा अगदी व्हीलचेअरवर बसून आली होती. बघता बघता आम्ही आता चालून दमलो होतो. मग तिथेच जवळ असलेल्या आदिती या भारतीय रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवून मगच घरी परत यायला निघालो. घरी येईपर्यंत उशीर झालाच होता. मग काय, प्राचीने छानपैकी ऑनलाईन खिचडी मागवली होती, कारण घरी आल्यावर कुणीही काहीही करण्याच्या मनस्थितीत नव्हतंच. आणि दुसऱ्या दिवशी होती चतुर्थी. अमेरिकेत असलो म्हणून काय झालं, त्यामुळे थोडं खाणं गरजेचंच होतं. बरं, आम्ही घरी पोचतो न पोचतो तर पार्सल तयार. गरमागरम खिचडी, पापड, दही, ती सुद्धा वॉशिंग्टनमध्ये. मस्त ताव मारला सगळ्यांनी आणि पटापट निद्राधीन झालो पुढच्या अमेरिका दर्शनासाठी फ्रेश होण्यासाठी. काय मंडळी, विद्या काकूंनी अमेरिकेत आल्यावर ते वॉशिंग्टन DC सफर केली, ती कशी वाटली? अभिप्रायांमध्ये नक्की लिहा. बरं, आजचं अभिवाचन लाईक करा, शेअर करा आणि मित्रमंडळींना सबस्क्राईब देखील करायला सांगा. धन्यवाद.